नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मसाला दुधाची रेसिपी बघणार आहोत। हा मसाला मार्केट सरळ कसा बनवायचा हे सुद्धा बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम जाड बुडाच्या कढईमध्ये मी इथे 1 लिटर म्हशीचं फुल फॅट दूध घेतलेलं आहे। दूध तापेपर्यंत आपण दुधाचा मसाला तयार करून घेऊया। दुधाचा मसाला तयार करण्यासाठी कढईमध्ये 1 वाटी बदाम, अर्धी वाटी काजू, 1 वाटी पिस्ता, हे सर्व ड्रायफ्रुट्स 4 ते 5 मिनिटं मीडियम आचेवरती आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत। रोस्ट केल्यामुळे यामध्ये थोडंफार मॉइश्चर असेल ते निघून जातं आणि जे आपण मसाला पावडर बनवणार आहोत ती जास्त दिवस टिकते। 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत आणि ड्रायफ्रूट सुद्धा आपले चांगले रोस्ट झालेले आहेत। ते आपण एका बाउलमध्ये थंड करायला ठेवून देऊया। हे बघा, दुधाला सुद्धा आता चांगली उकळी फुटलेली आहे। अधूनमधून दूध हलवत राहायचं। ड्रायफ्रुट्स आपले थंड झालेले आहेत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स घालूया। त्यामध्ये 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि 1 चमचा हळद। हळद ही अँटीबायोटिक आहे, त्यामुळे आपण इथे हळद घातलेली आहे। थोडंसं केशर घालूया आणि याची जाडसर मिक्सरला बारीक करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला जाडसर हे वाटून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण अर्धा वाटी मिल्क पावडर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या। आपण जो मार्केटमधून मसाला आणतो त्यामध्ये सुद्धा पावडर घातलेली असते। बघा, आपला मसाला दुधाचा तयार झालेला आहे। आता एका भरणीमध्ये भरून आपण हा 1 ते 2 महिने स्टोर करून ठेवू शकतो। याला काहीही होत नाही। अशा प्रकारे व्यवस्थित पॅकबंद भरणीमध्ये आपण हे मसाला ठेवायचा। दूध आपलं थोडं साठलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये 4 चमचे तयार केलेला मसाला घालूया। आणि त्यानंतर 4 ते 5 चमचे साखर घालूया आणि 5 मिनिटं असंच उकळून देऊया। हे बघा, दूध आपलं चांगलं तयार झालेलं आहे। हे दूध जास्त आटवायचं नाही, हे दूध जास्त घट्ट नसतं। हे बघा, अशा प्रकारे दुधाची कन्सिस्टन्सी असली पाहिजे। आपला मसाला दूध तयार झालेला आहे मस्त असं। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।